ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. बोल मळुबाई छाती की जय. दौलत बाबा बेल बेल. तर नमस्ते मित्रांनो, आज मला एक वेगळा विषय करावासा वाटला. आदिमाया शक्ती नवदुर्गेचा अवतार, त्याच्यातील आणखीन एक अवतार म्हणजे कुंडमाऊली मळाबाई आणि या मळगंगेचा कुंडमाऊलीचा आज व्हिडिओ मला तुमच्यासमोर करावासा वाटला आणि तिचीही महती लोकांना कळावी की नेमकी मळाई कशासाठी प्रसिद्ध आहे आणि मळाई कुठे आहे? ती नेमकी आपल्या प्रेमळ भक्तांवरती कशी छत्रछाया धरते, तर आज या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये श्री मळगंगा मातेचं मंदिर आहे आणि या मळगंगा मातेच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, की चैत्र पौर्णिमेला इथं यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये त्या मळगंगेच्या समोर एक असलेली बारव, त्या बारवेमधून रात्रीची 12 वाजता एक घागर निघते आणि ती घागर साक्षात खालून पाण्यामधून ती घागर वर येते. म्हणजे असं या मळाईचं सत्व आहे. आणि खूप भाविक लोकं या दर्शनासाठी येतात. मळाई काही लोकांची ग्रामदैवत आहेच तिथलच्या जवळपासच्या, परंतु काही लोकांची कुलस्वामिनी म्हणून पण मळाई अस्तित्वात आहे. तर अशी सर्वांची लाडकी आणि सर्वांवरती प्रेम करणारी मळाई त्या निघोज गावामध्ये वसलेली आहे, बसलेली आहे. आणि पुढे गेल्यानंतर काही ठराविक एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती एक मळाईचं कुंड आहे. तिथे मळाई जी आहे असं म्हणतात, की मळाई त्या नदीपात्र आहे आणि त्या नदीपात्रामध्ये 7 जणी बहिणी या कुंड मावळ्या, या कुंड मळाई, तर या काय करत होत्या, की तिथे खेळत होत्या. भांडी-कोंडी खेळायचे किंवा त्यांचा खेळ चालू होता आणि त्या खेळ चालत असताना त्या नदीमध्ये त्यांच्या पाऊलखुणा, त्यांच्या खेळाचे जे खेळ जे खेळलेले आहेत, तर त्याचे काही चिन्ह असे आढळून येतात. आणि त्या कुंडमाऊलीचं एक वैशिष्ट्य असं आहे, की आत्तापर्यंत खूप शास्त्रज्ञ, भूतज्ञ तिथे येऊन गेले, पण आत्तापर्यंत त्या कुंडाचा म्हणजे ज्या कुंडमाऊल्यांचा जो कुंड आहे, त्या कुंडाचा अंत आत्तापर्यंत कोणीही घेऊ शकलं नाही आणि घेऊ शकणारही नाही. तर अशीच या कुंडमाऊलीची एक छोटीशी कथा मला आज तुम्हाला सांगावीशी वाटली. म्हणून ती कथा मी आज तुमच्यासमोर थोडक्यात सादर करतो, की जेणेकरून तुम्हाला माहिती पाहिजे, की कुंडमाऊली नेमकी प्रसिद्ध कशी आहे. पहिल्यापासून आपण एक जुनं गाणं ऐकत आलो. त्या गाणंही मी तुम्हाला थोडंसं त्याची झलक ऐकून दाखवतो. मुलाची आशा होती या मजला वेडीला, अगं मुलाची आशा होती या मजला वेडीला, अगं फेडाया नवस कुंडात पाळणा सोडीला. मुलाची आशा होती या मजला वेडीला, फेडाया नवस कुंडात पाळणा सोडीला. एका नारीनं नवस केला, कुंडात बाळाचा पाळणा सोडीला. अहो एका नारीनं नवस केला, कुंडात बाळाचा पाळणा सोडीला. अन गुळाची शिरणी वाटून नवस फेडीला, फेडाया नवस कुंडात पाळणा सोडीला. अशा मळगंगेची महती म्हणजे अशी, की एका बाईने नवस केला होता, की "आई मळगंगे माते, की मला मूलबाळ होत नाहीये आणि मला मूलबाळ व्हावं आणि मूलबाळ झाल्यानंतर हे तुझं जे कुंड आहे, या कुंडामध्ये मी माझ्या बाळाला सोडीन म्हणून." असा त्या बाईने नवस केला होता. आणि कालांतराने वर्षभरानंतर ती मळगंगा माता माऊली त्या बाईच्या, त्या स्त्रीच्या नवसाला पावली आणि नवसाला पावल्यानंतर मग आठवण झाली, की आईचा नवस फेडायचा आहे म्हणून. आणि नवस फेडण्यासाठी ती माता जी आहे, ती बाई जी आहे, त्या निघोज गावी कुंड मावलावरती आली आणि कुंडाजवळ तिने, तो आता पुजारी वगैरे सगळे होते आणि मग तो नवस फेडायचा म्हणून तिने काय केलं, की ते कुंड बघितलं आणि तिच्या मनामध्ये एक किंतु आणि परंतु निर्माण झाला, की बाई, या कुंडामध्ये जर माझ्या मुलाला सोडलं मी, उद्या या कुंडात जर पोरगं पडलं माझं, तर हे वरती कसं काय येईल? किंवा मरण माझं पोरगं, असा विचार केला.
म्हणजे ज्या आईने तुला मुलगा दिला त्या आईवरचा विश्वास तुझा कुठेतरी डगमगला गेला आणि काय म्हणतात ना, विश्वास तुटल्या गेला तिचा. आणि मग असं करताना ते मुलगं तिच्या हातातून सटकलं आणि त्या कुंडामध्ये पडलं. आणि कुंडामध्ये पडल्यानंतर ते मुलगं खाली गेलं. बाई रडायला लागली. जे लोक जमा झालेले होते, जे पाहुणे रावळे होते, तिचे घरचे होते, ते म्हणले, "हिने पोराचं असं कसं केलं? काय झालं? काय झालं?" मग त्या रडायला लागल्या आणि त्या पुजाऱ्याने विचारलं, की "ताई, नेमकं काय झालं होतं?" तर मग त्या बाईने त्या पुजाऱ्याला सांगितलं, की "बाबा, मी आईला नवस केला होता, की कुंडामध्ये पाळणा सोडील. परंतु ज्यावेळेस पाळणा सोडण्याची किंवा त्या बाळाला सोडण्याची वेळ आली, त्यावेळेस माझ्या मनामध्ये असं निर्माण झालं, की जर माझं बाळ जर खाली गेलं, मेलं तर मला बाळ कसं काय राहील?" तेव्हा त्या पुजाऱ्याने तिला सांगितलं, की "बाळा हे बघ, जे बाळ तिने दिलं होतं, तर तुझा विश्वास तुटला. तिने तुला विश्वासाने दिलं, पण तुझा विश्वास नसल्यामुळं ते बाळ तिने हिसकावून घेतलं तुझ्याकडनं किंवा तिने घेतलं." असं त्या पुजाऱ्याने सांगितलं. ती रडायला लागली. पुजाऱ्याचे पाय पकडले, की "आता करू काय देवा मी?" तेव्हा मग त्या पुजाऱ्याने त्या ताईला सांगितलं, की "हे बघ बाळा, आता परत आईला नवस कर, की आई, इथून पुढं माझी ही चुकी होणार नाही. आज पुढं मला परत तू बाळ दे. मी तुझा नवस." मनामध्ये कोणताही किंतु परंतु न आणता, हा मुळात म्हणजे श्रद्धा माणसाची अटळ पाहिजे. श्रद्धा जर असेल तर तुम्हाला देव पावणार आहे, नाही तर देव पावणार नाहीये. कारण तुमच्या मनामध्ये जर त्यांनी जर दिलेलं आहे ना, त्याला घ्यायला वेळ लागत नाही. आणि अशा पद्धतीने त्या माता माऊलीने परत त्या कुंडमाऊलीला नवस केला आणि सांगायचं काय, तर पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये ती परत बाळाला घेऊन तो नवस फेडण्यासाठी आली. आणि म्हणली, "आता जे काय होईल ते होईल." आईचं आहे ना, आईने घेतलं तरी काय अडचण नाही आणि तिने तो बाळाचा पाळणा, एक दुर्डी असते, त्या दुर्डीमध्ये त्या बाळाला सोडलं आणि तो पाळणा त्या कुंडमावलामध्ये सोडला. आणि पाहताच त्या कुंडमाऊलीचा साक्षात चमत्कार असा, की जे वर्ष दीड वर्षापूर्वी जे खाली गेलेलं बाळ होतं, ते बाळ ही वर आलं आणि या बाईला 2 मुलांची प्राप्ती झाली. तर अशी ती नवसाला पावणारी तुमची आमची सर्व भक्तांची आई कुंडमाऊली म्हणजेच मळगंगा देवी ही नवसाला पावणारी आहे. तर अशा पद्धतीने त्या मातेला, त्या बाईला दोन्ही मुलं तिला परत मिळाले. आई मळगंगा तिच्यावरती प्रसन्न झाली. तर अशा पद्धतीने या मळगंगेची सुंदर अशी कथा जी मला माहिती आहे किंवा मी ऐकलेली आहे, ती कथा आज मी तुमच्यासमोर सादर केली. नक्कीच तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणता विषय आवडत असेल त्या विषयावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवत जाऊ. कारण का, तर आपले देवदेवता टिकवणं हा आपला धर्म आहे. त्यांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण का, संस्कार आणि संस्कृती हे जपणं गरजेचं आहे. जर आज हे संस्कार आज मी व्हिडिओमार्फत का करतो, तर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, की आपले संस्कार काय आहेत? आपली संस्कृती काय आहे? मला पहिल्यापासून हेच सांगायचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला. नक्कीच कसा वाटला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आपल्या सगळ्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे. बोल मळुबाई छाती की जय. दौलत बाबा बेल बेल. धन्यवाद. बाय बाय.